नमस्कार. जे के किचन रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत मस्त अशा तिखट पुऱ्या. अगदी सोपी रेसिपी, झटपट, अगदी 5च मिनिटात तयार होणारी खुसखुशीत आणि मस्त अशी पुरी आपण बनवूयात. गरमागरम पुरी. तर आपण करूयात व्हिडिओला सुरुवात. तर तिखट पुऱ्या बनवणार आहेत तर गव्हाच्या पिठाच्या. तर गव्हाचं पीठ यासाठी वापरणार आहेत आपण. तर यासाठी मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेले आहेत. तर गव्हाच्या पिठामध्ये मी अगोदर चवीनुसार मीठ घालून घेऊयात. मस्त अशा तिखट पुऱ्या आपल्याला बनवायच्या आहेत आणि मस्त अशा बनवण्यासाठी आपण यामध्ये घालूयात बेसन पीठ. 1 चमचाभर जसं मी बेसन पीठ यामध्ये घातलेले आहेत. आता यानंतर आपण घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. तर आपल्याला मस्त तिखट आणि मसालेदार पुरी ही बनवायची आहेत. त्यासाठी आपण मसाले वापरणार आहेत, ते सुद्धा तुम्ही पुढे बघा. तर आपण आता यामध्ये घालूयात पांढरे तीळ. एवढे असे टाकलेले आहेत, वरून लावण्यासाठी काही साईडला ठेवले आहेत. आणि त्यानंतर ओवा जो आहे तो आपण हातावर स्मॅश करून अशा प्रकारे टाकूयात. तर नंतर अजून थोडासा ओवा होता, तो सर्वच ओवा मी यामध्ये टाकलेला आहे आणि छान लागतो ओवा पुरीमध्ये, त्यामुळे मी ओवासुद्धा यामध्ये घातलेला आहे. तर यानंतर आपण यामध्ये घालूयात जिरा पावडर आणि धना पावडर घालायची आहेत. तर सुरुवातीला मी घालते जिरा पावडर. तर अर्धा चमचा जिरा पावडर मी यामध्ये घातलेली आहे. तर जिरा पावडर नसेल तर तुम्ही जिरेसुद्धा संपूर्ण वापरू शकता. आणि आता आपण यामध्ये घातली धना पावडर. अगदी सोपी आणि साधी, कुणालाही जमेल यानुसार आपण ही रेसिपी बनवतो आहे. तर लाल मिरची पावडर घातली 1 चमचाभर आणि कश्मीरीसुद्धा घातली आहेत. हळद अर्धा चमचा हळद घातली. छान असा कलर येण्यासाठी आपण हळद यामध्ये घातलेली आहे. तर इतके साहित्य आपण घातले. तर अजून आपल्याला यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण घालायचं आहे. तर 2च हिरव्या मिरच्या घातल्या आहेत, कारण आपण लाल तिखट यामध्ये घातलेले आहेत. तर यानंतर हे जे वाटण बनवलेले आहेत, मिरची आणि लसूण, 2 हिरव्या मिरच्या आणि अगदी लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या मी घातलेल्या आहेत, ते आपण वाटण यामध्ये घातलेले आहेत. तर आता यानंतर यामध्ये आपण घालूयात मोहन तेलाचं. कडकडीत मोहन आपण तेलाचं यामध्ये घालणार आहेत. तर पुरी जी तयार होते ती मस्त खुसखुशीत तयार होते आणि कमी तेलसुद्धा ओढल्या जातात. म्हणजे जास्त पीठ नाहीत पुऱ्या तेल, त्यामुळं आपण यामध्ये कडकडीत मोहन तेलाचं घातले आहेत. तर बघा तुम्ही, सर्व मसाल्यांवरच मी अशा प्रकारे मस्त कडकडीत मोहन टाकलेले आहेत आणि आता ते गरम आहेत, त्यामुळे मी चमच्याने अशा पद्धतीने मिक्स करून घेते आहेत. आणि नंतर आपण याचं मस्त असं पीठ तयार करून घेऊयात. हाताने सर्व तेल जे आहे ते मिक्स करून घेतले आहेत मी. कोमट झाल्यानंतर मिक्स करून घेतले आणि पाणी टाकून लागेल तसं पीठ तयार करून घेऊयात. तर जास्त घट्टसर पण नाही आणि जास्त पातळसर पण नाही, आपल्याला पुरी लाटता येईल अशानुसार आपण हे पीठ तयार करायचं आहे. तर पाणी टाकून या पद्धतीने मी पीठ मळून घेतलेले आहेत. तर या पद्धतीने ॲपचं पीठ जे आहे ते तयार झालेले आहेत. 1-1.5 ग्लास पाणी मला यासाठी लागलेलं आहे. तर या पद्धतीने मी याचं पीठ तयार केलेलं आहे आणि आपण हे मुरण्यासाठी थोडंसं वेळ झाकूनसुद्धा ठेवणार आहेत. तर मी याला थोडंसं तेलाचा हात लावणार आहेत, म्हणजे छान असं पीठसुद्धा आपलं तयार होईल. तर आपण याला मुरून देणार आहेत. तर छान असं भिजलं तर हे पुऱ्या छान होतात. आणि गव्हाचं पीठ आपल्याला भिजूनच द्यायचं असतं. 10 मिनटं तरी कमीत कमी आपण हे पीठ भिजून देऊयात आणि मगच याच्या पुऱ्या लाटून घेऊयात. तर या पद्धतीने पीठ मी केलं आहे तयार. आणि आता यावर मी ठेवणार आहे झाकण. आणि झाकण ठेवलं आहे. तर 10 मिनटानंतर आपण पिठाच्या घेऊयात पुऱ्या तयार करून. तर मस्त अशा खुसखुशीत पुऱ्या तयार होतात. तर एक उंडा घेऊनच मी लाटणार आहेत. तर मस्त अशा मोठ्या जरी लाटल्या तरी चालतात आणि आपण ह्या पुऱ्या मस्त दहीसोबतसुद्धा खाऊ शकतो किंवा तशासुद्धा खायला छान लागतात. प्रवासासाठी जरी घेऊन गेल्या तर खूप काळ टिकल्यासुद्धा जातात ह्या पुऱ्या, लवकर खराब होत नाही. तर बघा तुम्ही, मी या पद्धतीने लाटून घेणार आहेत. तर आपण यावर थोडीशी पांढरे तीळ ठेवलेली आहेत. तर ती पांढरे तीळ आपण टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा लाटणं फिरवून मस्त असे तेल जे आहे ती पुरीमध्ये चिकटले जातील. तर या पद्धतीने पुऱ्या 2 मी तुम्हाला करून दाखवते कशा पद्धतीने आपण ह्या तयार करायच्या आहेत. तर या पद्धतीने दुसरीसुद्धा पुरी अशीच लाटलेली आहेत.
लहान मोठ्या कुठला कितीही कसाही आकार तुम्ही याचा करू शकता. यापेक्षा मोठेसुद्धा करू शकता किंवा यापेक्षा लहानसुद्धा करू शकता. आणि पुऱ्या लाटेपर्यंत लगेचच तेलसुद्धा आपण तापायला ठेवलेलं आहे. तर पुऱ्या कशा टम्म फुगतात हे नक्कीच बघा तुम्ही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला कळेल की आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या कशा पद्धतीने तयार झाल्या आहेत आणि कशा टम्म फुगलेल्या आहे. तर उलटी-पलटी करून आपण ह्या लाटून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या टम्म फुगतात. तर या पद्धतीने मी 2 पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. यास मी तुम्हाला तळून दाखवते आणि बाकीच्या मी नंतर करणार आहेत. तर बघा, अशा 2 पुऱ्या आपण छान लाटलेल्या आहेत. तीळसुद्धा त्यावर छान आलेली आहेत. तर आपण ही टाकली आहेत कढईमध्ये. तर मिडियम फ्लेमवरच तळून घ्यायची आहेत. जास्त उलटी-पालटी करायची नाही आहेत पुरी. जास्त जर उलट्या-पालट्या केली तर कढई म्हणजे पुरी जी आहे ती तेल पिते, त्यामुळे ते तेलकटसुद्धा होतात. त्यामुळे आपण जास्त उलट्या-पालट्या करायच्या नाही आहेत. ही खास टिप्स आहे आपली. पुऱ्या जर आपण कुठल्याही पुऱ्या तयार करताना सारखी पलटी मारायची नाही आहेत. पुरी आपोआप टम्म फुगून येते वर, मग दुसरी साईडने आपण अशी पलटी मारायची आहे आणि मस्त होतात तयार. तर बघा तुम्ही किती मस्त टम्म फुगलेली पुरी आपली ही तयार झालेली आहे. तर आपण मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतो किंवा आपण सणावारासाठी प्रवासासाठी करू शकतो. मस्त अशा तयार आणि भरपूर दिवस टिकतात सुद्धा ह्या पुऱ्या. आणि फक्त गव्हाचं पीठ आणि बेसन पीठाचं आपण वापरले, त्यामुळे या भरपूर काळ टिकल्या जातात. तर ही पुरीसुद्धा मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. तर 2 पुऱ्या मी तुम्हाला कशा लाटून आणि तळून दाखवलेल्या आहेत. तर सर्व जे पुरीचं पीठ आहे ते मी अशाच पद्धतीने लाटून तळून घेणार आहेत. तर मस्त असा ब्राउनिश कलर येईपर्यंत आपण ह्या लाटून घ्यायच्या आहे, तळून घ्यायचे आहेत. तर बघा तुम्ही छान अशा तयार होतात. तर जास्त जाडसर पण लाटायची नाही आणि जास्त पातळसर पण लाटायची नाही, मध्यम सरस पुरी लाटून घ्यायची. तर बघा तुम्ही किती मस्त अशा टम्म फुगलेल्या, अगदी शेवटपर्यंत टम्म फुगलेल्या राहतात पुऱ्या. तर यामध्ये आपण मस्त असं लोणचं, दही खाऊ शकतो किंवा तशासुद्धा खाऊ शकतो. तर मी लोणच्यासोबत छान अशी डिश सर्व केलेली आहे. तर बघा तुम्ही किती छान दिसते. आणि आता मी तुम्हाला एक पुरीसुद्धा फोडून दाखवते. तर खूप गरम आहेत आणि गरमागरमच मी तुम्हाला दाखवते की तिचं टेक्स्चरमधून कसं आलं आहे. बघा, वाफसुद्धा निघते. तर बघा, अशा पद्धतीने आपली ही पुरी तयार झालेली आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर एक कमेंट नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि बाय.